कचऱ्याजवळील तोंडवली तळाशील बीच हा खरं तर सुंदर, नयनरम्य आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा असा आहे. तरी या समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्याला कुठंतरी डाग लागेल असा प्लास्टिकचा कचरा गेट टुगेदरसाठी तोंडवली तळाशील बीच इथं आलेल्या पर्यटकांना आढळून आला आणि सेलिब्रेशन बाजूला ठेवून हा कचरा गोळा करण्यासाठी जणू त्यांनी कंबरच कसली आणि या समुद्रकिनाऱ्याचा काही भाग अगदी चकाचक करून टाकला. फोंडा घाट न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पूर्वी 10वीच्या वर्गात शिक्षण घेतलेल्या आणि आता आपल्या निरनिराळ्या प्रकारच्या व्यवसायांमध्ये यश मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन किनाऱ्यावर गेट टुगेदर साजरं केलं. या माजी विद्यार्थ्यांना कवडा रॉक आणि शिंपला पॉइंट इथं समुद्रात खोलवर जाऊन सफर केल्यानंतर किनाऱ्यावर भटकताना काही ठिकाणी प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात आढळून आला, ज्यामध्ये विशेषतः प्लास्टिकच्या बॉटल्स, मद्याच्या रिकामी बॉटल्स, प्लास्टिक पाउचेस, प्लास्टिक चपला, तोऱ्या हा कचरा मोठ्या प्रमाणात होता. राजन चिके, सुनील दत्त सुर्वे, माधवी काळगे, नीलाक्षी कोरगावकर, संगीता पावसकर, मीना पेडणेकर, प्रतिभा तायशेटे, प्रमिला तायशेटे, जयश्री ठाकूर, चंद्रशेखर कुलकर्णी, जागृती सावंत, विनोद पवार, पिंटू पारकर, राजन नानचे, संतोष सावंत, प्रसाद सातवसे, भारती चिके, सुनीता तांबट आणि गणेश जेठे यांनी स्वच्छतेची शपथ घेऊन ही स्वच्छता मोहीम राबवली आहे. कचरा टाकणार नाही. शक्य झाल्या इतरांनी टाकलेला कचरा योग्य ठिकाणी एक जबाबदार नागरिक म्हणून या भारत देशाचा एक मालिक आहे आणि देशसेवा म्हणून हे स्वच्छतेचे व्रत स्वीकारले आहे.